मध्ये पंचांच्या भूमिकेत आपण इथे पाहतो. आमचे हिरामन पितले आहे, हिरामन आमचे भोसले सर आहेत. त्यानंतर विशाल पाटील सर, त्यानंतर राजेश पाटील. हा त्रिवेणी संगम पंचांच्या भूमिकेत अतिशय चांगल्या प्रकारे योगदान देत असताना सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. निधी 11 उलवे क्रिकेट संघ शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या पूर्वी हाताळणं गरजेचं आहे. नियमवाली आहे आणि सामना मात्र 4 षटकांचा असणार आहे. 4 गोलंदाजांचा वापर केला जाईल. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दीपक पाटील सर, दीपक पाटील यांच्याकडे आपण बोलूया. हॅलो, थँक्यू सो मच महागुरु MD गडके सर. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो उल्वे निधी स्पोर्ट्स उल्वे 40+ टीमनं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आणि चॅलेंजर पारगाव टीम कडून सलामीची जोडी केतन मेहर आणि सोनिया गायकवाड. चला मॅच लवकर स्टार्ट करा. चला, गणेश कदम साहेब सालवड कर्जत, क्रिकेटला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व, त्याचबरोबर एकच नाद बैलगाडा शर्यत. गणेश शेठ कदम साहेब सालवड कर्जत, तुमचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये आम्ही सरचे स्वागत करत आहोत. चला, थर्ड अंपायर रेफर करण्यात आलाय. नॉट आउट इज अ कॉल. बॅटर सेफ आहे. चला, 2 धाव्यानं खातं उघडलंय ते जर्मन चॅलेंजर पारगाव टीमचं. किरण पाटील पहिले षटक करत आहेत. लेफ्ट आर्म ओ द विकेट नेक्स्ट बॉल. फुल टॉस. इकडे मात्र टाइम करता आला नाहीये. कमोसला खेचण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु
प्रॉपर टाइम जुळलं नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. किरण पाटील सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. खास करून 40+ स्लॉट्स मधून अनेक वेळेला खरं तर उल्वे संघ जिंकताना दिसतो, ज्याच्यामध्ये उत्कृष्ट फलंदाज असू द्या, मॅन ऑफ द सिरीज ही पारितोषिक नेहमी मात्र सध्याच्या घडीला यंदाच्या वर्षी कमवताना दिसलेत. किरण ओ लॉफ केलं ऑन साईडला, मिड विकेटला, फिल्डर डीप मध्ये आहे आणि झेल टीपला, विकेट डाऊन. किरण पाटील सेलिब्रेशन करतील. पहिला धक्का बसेल जर्मन चॅलेंजर पारगाव टीमला. फलंदाज सोन्या गायकवाड मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का बसलाय पारगाव टीमला. सगळ्यात महत्वाचा फलंदाज सोन्या गायकवाड विशेष काही करू शकलेले नाहीयेत. पहिला धक्का 2 या धावसंख्या, पण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना नरेश गायकवाड तगडी स्टारकास्ट दोन्ही टीम्स मध्ये आहे. सध्याच्या घडीला दोघंही चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. किरण पाटील पुन्हा एकदा सज्ज होतील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. पुढचा चेंडू हो, यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये खरं तर डाईव्ह लगावत रडवण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं मिडॉरला मिसफील्ड झाला आणि 1 रन मिळाले. सिंगल रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 3 नाऊ. तीन धावा धाव फलकावर. चांगली बॉलिंग आणि अगदी जोशपूर्ण बॉलिंग पाहायला मिळते किरणकडून. एक वेगळी एनर्जी लावले त्यानं गोलंदाजीमधून. 100% नेतोय उल्वे टीमसाठी. फुलर लेंथ होता, सोडून दिला होता हा चेंडू. बिलकुल पाहायला गेलं तर अटेम्प्ट केला नव्हता शॉट. इकडे मात्र रेफर करण्यात आले फ्रॉम बॅटिंग टीम. चेक केलं जाईल. पाहूया, बराच वेळेला फुलटॉस बॉल किंवा व्हाईट बॉलवर आघात केले जातात. ते व्हाईट बॉलची एक धाव घेण्यापेक्षा कधीही आजकाल सर्रासपणे शॉट अटेम्प्ट करणं त्याला पसंती देत असतात फलंदाज. परंतु इकडे सोडण्याचा निर्णय घेतला होता केतन मेहेरनं. परंतु पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय. फुलटॉस बॉल होता किरण पाटीलचा. नक्कीच थोडासा साठून गेला असता तरी सुद्धा रन्स मिळाले असत्या. सो फेअर डिलिव्हरी कॉल, लीगल डिलिव्हरी आहे. तीन धावा धावफलक्यावर झाल्यात. आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट असं षटक राहिलंय. हो, यावेळेस मात्र स्क्वॉर लेगला हा डिलिव्हर्ड झाल्यानंतर विशिष्ट प्रकारचा आवाज येत असतो किरणच्या तोंडामधून. आणि इकडे तो त्या जोशाबद्दल मी बघायची चर्चा करत होतो. एक वेगळ्या द्वेषानं मैदानामध्ये जोशानं मात्र गोलंदाजी केले आणि पहिल्या ओव्हरमध्ये पारगाव टीमला फक्त 4च धावा काढून दिल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1/4 पारगाव. सर यानंतर लढत असणार आहे गुरुदत्त शिवकर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानमान सिद्धी करवले. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. 2 षटकं संपल्यानंतर सिद्धी करवले आणि शिवकर क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक संपन्न होणार आहे. चला दीपक पाटील यांच्याकडे आपण पुन्हा एकदा बोलूया. चला स्पीडअप करा. उल्वे टीम लगेचच पोझिशन्स घ्या, कारण आज उशीर जास्त झालाय. चार धावा झाल्या. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील विकास ठाकूर. फक्त 4च धावा आल्यात आणि त्याचमुळे थोडंसं चार्ज व्हावं लागेल. आता मात्र केतन मेहेरकडून फार मोठ्या अपेक्षा मात्र असतील पारगाव टीमला, कारण पहिल्या मॅच मध्ये मात्र भन्नाट बॅटिंग केली होती केतन मेहेरनं. विकास ठाकूर गोलंदाजी बारवर सज्ज.
राऊंड स्टम्प्सनं स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हतं. पॉइंटकडे चेंडू, सिंगल फक्त देईल. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 5वी धाव धावफलकावर. पुन्हा स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे मात्र गलीमधून बॉल निघालाय, परंतु शॉर्ट थर्डचा फिल्डर धावत पोहोचलाय, थर्ड मानला आणि 2 धावा पूर्ण होतील. दुहेरी धावांचं योगदान, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. सोन्या गायकवाड लवकर बाद झाले आणि त्याचमुळे आता मात्र केतन मेहे, नरेश गायकवाडला 4 षटकं खेळावी लागतील. एक चांगली टोटल मात्र उभी करावी लागेल. विकास ठाकूर, पहिल्याच ओव्हरमध्ये किरण पाटीलनं मोठा दबाव निर्माण केलाय पारगाव टीमवर. ठाकूरचा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक धाव येताना दिसेल. सिंगल रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. सिंगल डबल्स येत आहेत, परंतु मोठे स्ट्रोक्स आतापर्यंत खेळू दिलेले नाहीये, ते काही बाउंड्री आलेली नाहीये. त्याचमुळे तो एक विचार फलंदाजाच्या मनामध्ये जरूर असेल, कॅप मिळत नाहीये. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे मात्र पॉइंटला स्टॉप केलाय बॉल. सिंगल असेल. सिंगलला फारसा फरक पडणार नाही, या दबाव मात्र वाढतो जेव्हा फक्त सिंगल्स येत असतात ना, आपोआपच बॅटिंगच्या टॉप ऑर्डरवर एक प्रेशर बिल्टअप होत असं, आणि तो बनवलाय पहिल्यांदा किरण पाटील आणि आता मात्र विकास ठाकूर चांगली बॉलिंग करत असताना. नरेशचा हा स्ट्रोक ड्राईव्ह केलाय कव्हर्सला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. सिंगल मिळाली, दुसऱ्या धाब्याचा कॉल, परंतु थ्रो जाईपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न आणि डोळ्यात देखत तिकडे 3री रन कंप्लीट झाले. 3 धावा. या 3 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल, ती 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड. थोडेसे कॉलर माईक्स हवे होते उल्वे संघातील खेळाडूंच्याकडे, सगळे साऊंड्स तुम्हाला ऐकायला आले असते. विकेटचा बॉल प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ समाप्त. धावफलकावर जनवन चॅलेंजर पारगाव टीमची धावसंख्या 1-12. हॅलो, चला 40+ मास्टर चे क्रिकेटर आणि आदरणीय वारकरी सम्राट एक आदरणीय व्यक्तिमत्व बाबूराव म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मोरिया क्रिकेट संघ मोह यांच्या वतीने तुमचं स्वागत आहे. या व्यासपीठावर मनापूर्वक आपलं स्वागत आहे. चला जाऊया तिसऱ्या षटकाकडे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 12 चाल्यात बाउन्स बॅक करावा लागेल. अजूनही 2 ओव्हर्समध्ये चांगला स्कोर उभा राहू शकतो, याची जाणीव आहे खरं तर पारगाव संघाच्या समर्थकांना, कारण 2 फलंदाज खेळपट्टीवर उभे आहेत ज्याच्याकडून नक्कीच त्या अपेक्षा असतील. हो, इकडे थोडासा फ्लाईट एंड डिलिव्हरी होती, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज घेतल्यानंतर बॉल शॉर्ट फाईन लेगला थांबवला जाईल. 1 धाव, सिंगल रन. प्रदीप खारकर आलेत, पाडी खारकर तिसरं षटक घेऊन. पाडी खारकर म्हटलं की थोडंसं फ्लाईट एंड डिलिव्हरीज तुम्हाला पाहायला मिळतील, आणि बऱ्याच वेळेला कधी कधी कमी धावांची गरज असते शेवटच्या ओव्हरमध्ये, तेव्हा बऱ्याच वेळेला सामने जिंकून सुद्धा दिलेत पॅडी खारकरनं. हा एक फ्लाईट एंड डिलिव्हरी होती, इकडे मात्र सोडून दिला होता, जास्तच बाहेर निघतोय हा बॉल. व्हाईट बॉल असल्याचा निर्वाळा आलाय पंचांकडून. एक अतिरिक्त रन जोडली जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती 14 वर.
14 रन्स ऑन बोर्ड. 14 धाबा. इकडे पहा टप्पा पडला, बॉल बाहेर निघतोय, वळवलाय थोडासा समोरून आणि खासियत आहे कारण एकतर विकेट किपर क्लोज आहे, फ्लाइट डिलिव्हरी देतोय, पुढे गेल्यानंतर बॉल वळाला, स्टंपिंगची भीती आहे आणि जागेवरून खेळणं थोडंसं कठीण होतंय कारण टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर जास्त वळतोय. चांगले लेग ब्रेक्स तुम्हाला पाहायला मिळतील पॅडी कारकरच्या गोलंदाजीमधून. हो, यावेळेस मात्र कनेक्ट झालाय, लॉंग ऑन कडे चेंडू सरकेल, पहिली धाव घेतले, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल परंतु रिस्की रन आहे आणि फलंदाज बाद. तसंच जावं लागेल पॅव्हिलियनकडे. नरेश गायकवाड यांना सोन्या गायकवाडच्या पाठोपाठात दुसरा झटका चॅलेंजर पारगाव टीमला नरेश यांच्या स्वरूपामध्ये. गावाचे प्रवीण दादा आहेत उद्योजक, आहेत उद्योजक, दादा आहेत उद्योजक. तसेच प्रेम आहेत आमचे दादा समाजसेवक. सफलता प्राप्त झाले कारण रिस्क घेतले केतन मेहरला. आता मात्र लढावं लागेल. नवीन फलंदाज राजेश पाटील आणखीन एक हार्ड हिटर या टीमचे. फलंदाज चांगले आहेत, एकापेक्षा एक स्ट्रॉंग बॅटर आहेत परंतु गोलंदाजी चांगली होते. पुन्हा एकदा त्याच दिशेने लॉंग ऑन कडे चेंडू सरकलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र एकच धाव मिळेल, सिंगल मिळाली. इकडे मात्र बॅकअपला पोहोचले, अन्यथा दुसरी रन घेण्याच्या तयारीमध्ये सुद्धा होते. 16 ऑन बोर्ड, 16 धावा धावफलकावर. चांगलंच थांबवलंय पारगाव संघाचं धावफलक आतापर्यंत गोलंदाजाने आणि म्हणूनच सध्याच्या घडीला अनेक स्पर्धांमध्ये उल्वे 40+ संघ मात्र चमकदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेर होता पॅडी यांचा हा चेंडू, व्हाईट बॉल आलाय आणि एक वेगळी दहशत निर्माण केले 40+ स्लॉट्स मध्ये किरण पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं. प्रदीप पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं. शॉर्ट बॉल आहे, इकडे मात्र वळवण्याचा प्रयत्न केला होता, कनेक्ट नाही झाला. गलीमध्ये चेंडू स्टॉप केला जाईल, लेग बायचा इशारा. इकडे मात्र एक रन मिळेल एक्स्ट्राज मध्ये, पण हा चान्स चांगला होता. इकडे मात्र थोडासा इम्प्रोव्हायझिंग स्ट्रोक बनवता आला असं या बॉलवर करणं. हा पिच होता हा चेंडू, परंतु ते जमले नाही राजेश पाटील यांना. फ्लाइट डिलिव्हरी, स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, स्वीपर कव्हरला बॉल चाललाय परंतु पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. त्यामुळे केतन मेहरला बाउंड्री अजूनपर्यंत मिळाली नाहीये. इकडे पाहता पाहता 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3ही षटक चौकार षटकाराविना गेलेत. ती पारगाव संघाची 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 2 बाद 20 धावा. आमच्या प्रवीण दादा मात्र लाज कशात तोडत नाही, कशात तोडत नाही, दादाला कशात तोडत नाही. त्यांच्या साथीला आहे उपसरपंच पत्नी अक्षताताई. या 71 नंबरवाल्यांच्या लागे ना कोणी नादी, या 71 नंबरवाल्यांच्या लागे ना कोणी नादी. चला प्रवीण दादा म्हात्रे 71 निश्चित स्वरूपात त्यांचं काही क्षणात इथे आगमन होईल. अक्षताताईंच्या नावाचा उल्लेख आपल्याला खऱ्या अर्थाने या गीतातून ऐकायला मिळालं. ज्यांना वांगणीतर्फे वाजे मोहो ग्रामपंचायतीच्या उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि ज्यांनी मोहो गावाच्या विकासाला गती दिशा देण्याचं काम अक्षताताई प्रवीण म्हात्रे यांनी केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. चौथं आणि अंतिम षटक घेऊन अहिलेश म्हात्रे तयार. 3 ओव्हर्समध्ये 20 धाबा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 4, त्यानंतर 8, त्यानंतर 7. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय परंतु राजेश पाटील यांना पुन्हा एकदा शॉर्ट बॉल मिळाला होता परंतु कनेक्ट प्रॉपर झालं नाहीये, टायमिंग जुळलेलं नाहीये. त्यामुळे एकच धाव, सिंगल रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 21. 21 धाबा धावफलकावर. 1-2 मोठे फटके आल्याशिवाय धाबा होणार नाहीयेत. आतापर्यंत 19 चेंडूंचा खेळ झालाय, एकही चौकार आलेला नाहीये. शॉर्ट बॉल कट केला, इकडे मात्र गलीमधून बॉल निघाला, आउटफील्ड फास्ट आहे आणि वेलकम फॉर पारगाव टीम. पहिला चौकार केतन मेहरच्या बॅटमधून.
चौकाराच्या सहाय्यानं थोडासा आत्मविश्वास वाढला असेल केतन मेहेरचा. शॉर्ट बॉल आहे, स्लॅश केला इकडे मात्र कव्हरच्या वरतून वाडे शॉट. अप्रतिम फटका केतन मेहेरच्या बॅट मधून येतोय. चौकारानंतरचा मात्र हा षटकार. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये इकडे मात्र धावगती वाढवण्यास कडे भर दिलाय तो केतन मेहेर. टीमची टोटल 31 या आकड्यावर 31 रन्स. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल, परंतु थोडा रूम दिला होता इकडे मात्र अहिलेशनं आणि ते त्याला कमी करावं लागेल, कारण ऑफसाईड स्ट्रॉंग आहे. खेळाडूची लेदर चांगला खेळतो, त्यामुळे कबर्सला फटकेबाजी पाहायला मिळते. आणि काही सल्ला मात्र किरण पाटीलनं अहिलेशच्या कानामध्ये येऊन दिलाय. पाहूया त्याचा फरक काही पडणार का. ऑन साईडला बॉलला भिरकावून दिलं. डीप काउ कॉर्नर बॉडी लाईनच्या वरतून बॉल सीमारेषा पार. 6 धावांकरता षटकार. चौकार षटकार षटकार. अहिलेश मात्रे आता मात्र आक्रमण चढवलंय केतननं. धावसंख्या 37 या आकड्यावर 37. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या. 4 बॉलमध्ये 17 दिल्यात. सिंगल डिजिट्स रन्स आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये किरणच्या 4, विकास ठाकूरच्या 8, पाडीच्या 7 धावा. हे षटक थोडंसं महागडं होणार याची चाहूल लागली होती, कारण एकही बाउंड्री पहिल्या 3 ओव्हर्समध्ये आली नव्हती. आणि त्याचमुळे सव्याच परतफेड केली जाते. केतन मेहेर ऑन फायर नाव. प्रेशर ऑन अहिलेश. हो, इकडे बीट केलाय. लाईन चांगली होती. याच लाईन बद्दल खरं तर किरण सुद्धा सांगत असेल, कारण अचूक टप्प्यावर जर चेंडू पडला ना तर बॉल बाहेर वळतो. हा नॅचरल लेग ब्रेक आहे गोलंदाजाकडे. इकडे मात्र मिसक्यूट झालाय. स्ट्रोक. हो, चान्स होता. बॉल हवेमध्ये बॅट टाकून दिले. खरं तर इकडे पहा बॉल सापडलेला नाही अजूनपर्यंत. दुसरी कंप्लीट, तिसऱ्याचा प्रयत्न. राजेश पाटील यांच्या 3 धावा झाल्या होत्या, तोपर्यंत केतनच्या 2च निघाल्या होत्या, परंतु अखेरीस दमछाक झाले. परंतु शेवटच्या क्षणाला 3 धावा मात्र पूर्ण झाल्यात. एक धाव फार महत्वाची होती. धावायला लावलं केतन मेहेरला राजेश पाटील यांनी. 3 धाब्यानं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 40 या आकड्यावर. 40 रन्स ऑन बोट. 40 धावा धाव फलकावर. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 40 वर 41 धावा पूर्ण कराव्या लागतील त्या जिंकण्यासाठी निधी स्पोर्ट्स उल्वे टीमला. थँक्स दीपक पाटील. इथे नाणेफेक केली जात आहे. बाबूराव म्हात्रे, हरिभक्त परायण श्री बाबूराव म्हात्रे यांना मी इथे आम्ही आमंत्रित करतो. यावं आपण. आपल्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होईल. एका बाजूला गुरुदत्त शिवकर आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अनुमान सिद्धी करवले. शिवकर क्रिकेट संघ प्रणयला पाहतो आपण. अतिशय दमदार लयमध्ये आहे यावर्षी. चला, बाबूराव शेठ म्हात्रे साहेब वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, त्यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होत आहे. सिद्धी करवले आणि शिवकर दोन्ही संघांना हेड अँड टेल त्याच असणार आहेत. काही बदल नाही टॉस मध्ये. चला, तर टेल साठी आवाज दिला आणि ते हेड. नाणेफेकीचा कौल गुरुदत्त शिवकर क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या मोरिया क्रिकेट संघ मोह यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. संघनायक स्पर्धा पाहतो आपण. मोरिया 11 क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या माध्यमातून लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवसाचा औचित्य साधून आमदार प्रचंडदादा ठाकूर चषक आयोजित केलेला आहे. तुम्ही घटक बनलेला आहात. किती उत्कंठा आहे आमदार चषक क्रीडा स्पर्धा खेळण्याची. चला, नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय का असणार आहे? मोरिया 11 संघाच्या या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? चला, त्याने सांगलं खूप छान आहे. संघनायक नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे. नाणेफेक जिंकली असती, कोणता निर्णय स्वीकारला असता?
फिल्डिंग केली असते. आता मात्र तुम्हाला उलट झालेलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल आणि विकेट आहे. फलंदाजी गोलंदाजीसाठी अतिशय अनुकूल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये संघनायक म्हणून फलंदाजांना काय संदेश देणार? कशा प्रकारे इथे फलंदाजी झाली पाहिजे? एकच सांगणार की सर्वांनी 100% द्या, स्कोअर ऑटोमॅटिक होणार. हा मोहो गावामध्ये प्रथमच डे नाईट हा फॉर्मॅट पाहतो आपण. प्रकाश ज्योतातील स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व आमचे प्रवीण शेठ म्हात्रे असतील, दिलीप दादा असतील, राहुल आहेत, या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केलेली आहे. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? कशी वाटली आपल्याला स्पर्धा? प्रथमच मोहो गावामध्ये प्रकाश ज्योतातील स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. स्पर्धा खूपच छान आहे आणि आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. चला थँक्यू. मोरिया 11 क्रिकेट संघाचं त्यांनी अभिनंदन केलं. नाणेफेकीचा कौल इथे शिवकर क्रिकेट संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षणकडनं पसंत केलेलं आहे. सिद्धी करवले क्रिकेट संघासाठी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. यापूर्वी आवाज आपण दीपक पाटील रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांचा आवाज ऐकलं. आता बोलणार आहोत आमचे आकाश शेलके चिंचवली आणि त्यांच्यासोबत मनोहर पाटील वाजे. या बाबूराव दादा या आपला सन्मानित केला जाईल. वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व की पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. चला या होय होय रे वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी, सह्याद्रीचा धार करी. वारकरी संप्रदायाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतकरण आहे. या पुढील उर्वरित आयुष्य ज्यांनी पांडुरंगाच्या सेवेचरणी समर्पित करणाऱ्या एका व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान आमच्या मोरिया क्रिकेट संघाच्या वतीने इथे केला जात आहे. चला स्पीडअप करा आणि थोडं जलद गतीनं सामना सुरू करायचा अशी विनंती आहे दोन्ही संघांना. थोडं स्पीडअप करा आणि जलद गतीनं आपल्याला सामना सुरू करायचा अशी विनंती आहे. धावांचा पाठलाग, टार्गेट 41 धावांचं. रिसेंट टॉस आपण बघितला. टॉस बॉक्स मधून समाचार आहेत की टॉस विजेता संघ होता तो म्हणजेच गुरुदत्त 11 शिवकर संघ. त्यांनी गोलंदाजी करायचा निर्णय आणि बॅटिंगचं आमंत्रण असणार आहे ते म्हणजेच जयमान सिद्धी करवले या संघाला. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊ. पुढील मॅचसाठी दर्शनी मॅचकडे आपण फोकस करतोय जिथे आपल्याला पाहायला बिगर मिळेल. गावातील पाटील या आपण आपल्या विभागामध्ये आकाश कुठेही स्पर्धा असो, मग ही व्यक्ती नेहमी आपल्याला हे व्यक्तिमत्व प्रत्येक स्पर्धेसाठी येत असतात. चला लक्ष्मणदादा पाटील विगर मनपूर्वक तुमचा मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आम्ही स्वागत करत आहोत. येस 41चं टार्गेट आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अल्लेश म्हात्रे आणि त्याच्या जोडीला आपण पाहतो तो म्हणजेच नामांकित फलंदाज अर्थातच प्रदीप खारकर. पॅडी खारकर हे त्याचं प्रसिद्ध आणि टोपण असं नाव. या नावानं तो परिचित आहे. टेनिस क्रिकेट हायलाईट केलं अलीकडच्या काळामध्ये. जे उल्वेचे आपण पाहिलं की पूर्वकालीन रेग्युलर क्रिकेटर म्हणून ओळखले जायचे, आता ते 40+ ग्रामीण क्रिकेटर म्हणून आपले ओळख पटवत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आणि चांगला क्रिकेट ज्यांच्या अंतर्गत आपण नियमितपणे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. दर्शनी मॅच उल्वे 40+ विजेता संघ आहे. पहिल्या क्लॅशमधून आणि दुसऱ्या क्लॅशमधून विजेता संघ आपण पाहतो तो म्हणजेच अगदी आपल्याला पाहायला मिळतोय इथे दरम्यानचा पारगाव 40+ संघ. आणि दोघांनी एक एक सामना जिंकत इथून सुपर 12ची जी आपण पूर्ण स्क्वॉड पाहणार आहोत त्या सुपर 12च्या स्क्वॉडसाठी आपल्याला पाहायला मिळेल की इथून एक संघ निवडला जाणार आहे. अंतिम रजनीमध्ये अंतिम डे मध्ये आपण ती संघ अगदी एकमेकांशी लढताना पाहू आणि त्यासाठी टेकल असणार आहे दोन्ही संघांच्या दरम्यान. दोन्ही चांगले संघ आहेत आणि दोघांमधील बिग क्लॅश पाहण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. या असा क्लॅशेस आहेत विजेता वर्सेस विजेता. या पाहण्यासाठी आवर्जून अनेक सारा प्रेक्षक वर्ग आपण पाहतो की स्पर्धांना हजेरी लावतो. कारण विजेता वर्सेस विजेता म्हटला तर मग एक विजय घेऊन आलेले, एक गुलाल घेऊन आलेले. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन, सो लेट्स प्ले. पहिला बॉल पॉवर प्लेला गोलंदाजीसाठी नरेश गायकवाड. समोर लेफ्ट हँड ऐलेश माद्रे. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई. चला स्पीडअप करा 40+. या कारणांमुळे आपण पाहतो की तुमचा पोल ठेवणं थोडंसं अनेक आयोजकांना जड जातं, त्यामुळे तुम्ही थोडा स्पीडअप करा अशी विनंती आहे तुम्हाला. लेफ्ट हँड बॅट्समॅन ऑन स्ट्राईक. ओ यावेळेचा बॉल गॅप मधून काढायचा प्रयत्न. लॉंग ऑफ फार दूर आहेत आणि लॉंग ऑफ मधून गॅप क्लिअर कट करणारा बॉल. 4 रनचं सुरुवात.
लाजवाब फलंदाजी, सुरुवात अगदी आपण पाहतो मोठ्या फटक्यासह केलेली आहे. आपल्याला कॅपिटलाइज करायचा उद्देश आहे आणि ते बॅटिंग करत असताना आपण पाहतो की आघाडीचा फलंदाज सलामीला जो स्ट्राईक एंडला बॅटिंग करतोय तो अहिलेश म्हात्रे 400च्या स्ट्राईक रेटनं सुरुवात केलेली आहे. बॅटिंगची सुरुवात चांगली केलेली आहे. इंग्रजीमधील एक प्रोवर्ब आहे, वेल बिगन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात होणं फार गरजेचं राहतं आणि ती सुरुवात करत असताना आपण इथे खेळाडूला पाहतो आणि त्याची गरज आहे आणि ती गरज इथे आपण पाहतो पूर्णपणे आता इथून पूर्ण करत असताना तो म्हणजेच फलंदाज अहिलेश. परंतु एका चेंडूनं खेळ बदलत नाही, एका जीतनं कोणी सिकंदर होत नाही. अर्ध्यावरती जरी डाव गुंडाळला तरी आपण पाहतो की एक अर्धा भाग त्यांच्याकडे असतो आणि याचंच नाव आहे क्रिकेट. मंजिल मिले न मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे नहीं ये गलत बात है. लढाई लढावी लागेल, कारण लढवय्या वृत्ती ज्या वेळेला तुमच्यामध्ये असते ना त्यावेळेला आपण पाहतो की मग त्या लढाईला मजा येते आणि प्रेक्षकांनाही तशाच लढाया अगदी हव्या हव्यासा वाटतात. फिरून खेळायचा प्रयत्न, लाऊड शाउट, अंपायर फिंगर गोज ऑन अप, बिग विकेट, बॅट्समन LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात बाद. पहिला धक्का, 4-1. नरेश गायकवाड आहेत, पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज. छोटा रनअप आहे त्यांचा आणि छोटा रनअप पाहू शकतो आपण. स्लोअर ओव्हर ऍक्शननं डीपला बॉल टाकला होता, पूर्णपणे अगदी या स्टँडच्या मधोमध सापडलेत. योग्य निर्णय पंचांचा. हाईट फॅक्टर बॉल जरूर आपण पाहिलं की कमरेच्या वरती ब्रश, बट जे जितके वाकले होते तिथे मी म्हणेन की पंचांनी योग्य निर्णय. आणि इथे पहिला धक्का बसलाय तो म्हणजे उल्वे 40+ या संघाला आणि फलंदाज बाद होतोय. 4-1 पडलेला आहे. चेंडू झालेले आहेत 3, पाठलाग करायचा 41 धावांचा, त्यामधून 4 जमा झाल्यात. इथून उर्वरित चेंडूमध्ये अजूनही 37 धावांची आपण पाहतो की गरज आहे जिंकण्यासाठी ती टीमला. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ आहे टेनिस क्रिकेट. ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलाय तो हा खेळ आहे टेनिस क्रिकेट. अगदी श्रीकृष्णानं खेळला होता अलीकडच्या आपण पाहतो काळामध्ये आणि या खेळाला अगदी प्रसिद्ध होताना आपण पाहतो. इंग्रज ज्या वेळेला भारतामध्ये आले ते भारतामध्ये 2 गोष्टी ठेवून गेले, एक म्हणजेच कधी न समजणारी आणि कधी न उलगडणारी इंग्रजी भाषा आणि कधी न सुटणारा छंद म्हणजेच आपला सगळ्यांचा आवडीचा खेळ अर्थातच टेनिस क्रिकेट. आणि त्याच टेनिस क्रिकेटचा एक भाग आणि एक अंक आपण इथे पाहतो ज्याचं नाव आहे आमदार चषक 2026 चे पर्व. मोर्या क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या संयुक्त विद्यमानानं आणि त्यांच्या संकल्पनेतून साकारलेली लोकनेते माजी खासदार साहेब आणि रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 25व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचं निमित्त साधून त्यांनी हे संकलन केलेलं आहे आणि हे संकलन आपण आज या स्पर्धेमध्ये या मैदानावरती एन्जॉय करत आहोत. आपले स्पेशलिस्ट नरेशला विकेट मिळाली आणि नरेश पुन्हा एकदा आता अग्रेसिव्ह बनलाय. ओ समोर खेळलेत, अनदर वन चान्स, विकेट डाऊन, बॅक टू बॅक रो मध्ये दुसरी विकेट. 4-2, अजून एक फलंदाज बाद. आताच आमचे आकाश शेलके यांनी अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिक्रिया दिली. इंग्रजांनी खऱ्या अर्थाने देशावर आपले राज्य केले, परंतु भारत देशातील अनेक हुतात्म्याने खऱ्या अर्थाने आपल्या प्राणाची आहुती दिली आणि भारत देश स्वतंत्र केलं. इंग्रजांच्या 2 गोष्टी सांगितल्या, एक इंग्रजी भाषा आणि क्रिकेट. परंतु आकाश असंही म्हटलं जातो इंग्लंडने क्रिकेटला जन्म दिला, परंतु इंग्लंड क्रिकेट संघाने जो विश्वकप जिंकलाय ना त्याच्याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले गेले की न्यूझीलंड विश्वकप हारला नाही, त्या सामन्यात इंग्लंड जिंकला नाही आणि इंग्लंड हारला नाही, न्यूझीलंड जिंकला नाही, असा तो विश्वकप झाला होता शेवटच्या चेंडूवर. जरूर अतिशय सुंदर अशी तार छेडलेली आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये आपण पाहतो की याच्यामध्ये मी म्हणेन की आपल्यासाठी कॉम्पिटिशन भरपूर मोठी आहे, कारण ज्या देशानं क्रिकेटला हायलाईट केलं त्याला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भरपूर वर्ष लागली होती आणि असंच नाव क्रिकेट आहे. चुनौतियों से भरा हुआ खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये खेळत असताना ते म्हणतात ना की क्रिकेट खेळ नाहीये बच्चों का, ये तेल निकाल देता अच्छो अच्छो का. लढाई आणि लढवय्या वृत्ती आपण या खेळामध्ये शिकतो. जगदीश खेबुडकर सरांची कविता आपल्याला आठवेल, अफट अशा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपुली केली.
काळ करी बघा गोलंदाजी संकट चेंडू फेकी आणि भवताली तव झेल घ्याव्या जो तो फासे टाकी मागे टपला यष्टीरक्षक तुझा उधळण्या डाव आणि या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव चतुर आणि सावध जो तोच इथे रंगलाय जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपलाय जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. शबास. खऱ्या अर्थाने चला लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. मोरिया 11 क्रिकेट संघाचे आमचे सर्व सहकारी मग सूर्या मस्कर असतील, राहुल पाटे असतील, माहुली मस्कर, सार्थक मात्रे, प्रशांत मात्रे, प्रणय मात्रे, विपुल मात्रे, गौरव मात्रे, समाधान मस्कर, राजेश पाठे, त्याचबरोबर मितल मस्कर, ऋषिकेश मात्रे, राकेश पाटील, साहिल फडके, सौरव पाटील, प्रतिकेश कडव, सुमित मोरे, सूरज मात्रे, तुषार फडके, करण म्हात्रे, संस्कार पाटील, नीरज पाटील, नयन पाटील, मयुरेश कडव, आयुष पाटील, कल्पेश पाटील, रणजित महाडिक आणि पियुष फडके यांची खूप मेहनत आहे आकाश या आमदार चषक क्रीडा स्पर्धेसाठी. नक्कीच एकमेकास सहाय्य करू अवघा धरू सुपंथ. ज्या वेळेला एखादा पंत आपण उचलतो ना त्यावेळेला अगदी सगळ्यांची साथ असणं फार महत्वाचं आहे आणि आज या सगळ्या ग्रुपनं जरूर दाखवून दिलेलं आहे जे कधी झालं नव्हतं ते आज या मैदानावरती या गावामध्ये होताना पाहायला मिळतं. जरूर मोरिया 11 क्रिकेट संघाचं आपण कौतुक करू. 4ला 2 पडलेत. संघ अडचणीमध्ये सापडलाय तो म्हणजेच बॅटिंग करणारा ज्यामध्ये महत्वाचे फलंदाज आपण पाहिले अल्लेश मात्रे जे आघाडीला आले होते आणि वनडाऊनला आलेले योगेश मात्रे बाद झालेत. सचिन खारकर इनॅट नंबर 4 वरती मधल्या फळीमध्ये जबाबदारीचं ओझो वाहून नेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत. ओ समोर बॅटच्या मधोमध ऑन साइडला ठोकलेला पॅडीच्या बॅट मधून येतोय दणदणीत वेलकम षटकार. स्पर्धा भव्य आकर्षक जे नाईक हा आमदार चषक क्रिकेट स्पर्धा भव्य क्या बात आहे. बॅट स्विंग पहा जबरदस्त या खेळाडूचा. बॅटिंग करताना आपण पाहतो की ताकदीनं फलंदाजी करतो. बॉलवरती आघात करतो ना अक्षरशः मी म्हणेन की बॉल जो आहे ना तोही वेदनेनं विव्हलतो. इतके पॉवरफुल फटकेत आणि ते फटके घेण्यासाठी आपण पाहिलं की परफेक्ट पॅकेजिंग प्लेअर आहे टीमचा तो म्हणजे पॅडी खारकर. अजूनही एक विकल्प त्यांच्याकडे चांगला आहे किरण पाटील. तो त्यांनी अजूनही आपण पाहतो की खेळामध्ये वाचून ठेवलाय सेफ ठेवलाय कारण त्यांना माहिती आहे या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करताना कधी आपल्याला एका चांगल्या फलंदाजाची डेथ ओव्हर्समध्ये गरज लागेल आणि त्यासाठी त्यांनी तो प्लॅन आखलेला आहे. बेत आखणं प्लॅन आखणं फार महत्त्वाचं क्रिकेटमध्ये कारण ज्यावेळेला आपण प्लॅनिंगसह मैदानामध्ये उतरतो ना त्यावेळेला आपण पाहतो की आपल्याला मग गेम खेळायला आणि गेम इम्प्रूव्ह करायला मजा येते. केतन मेर पुढचा बॉल कट करायचा प्रयत्न आहे. स्लॅश केलं बॉलला फिल्डर आहेत तिकडे 1 रन घेण्यासाठी पॉईंटमध्ये बॉल आणि संघनायक स्वतः आपण पाहिले चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल जलद गतीनं पूर्ण होताना केतन मेहरवरती 7 धावा खर्च झाल्यात. टोटलला आपल्याला 11 ड्युअल डिजिटला 11 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळतात. बॅटिंग युनिट उल्वे 40+ जे धावांचा पाठलाग करतायत. केतन मेहरही चांगले खेळाडू आहेत स्पेशली बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही गोष्टींचा द्वंद्वी संगम. मग बॅटिंग म्हटली तर अनेक सारे अर्धशतकं या खेळाडूंना पटकावली आहेत बॅटिंग करत असताना आणि आता बॉलिंगची देखील जिम्मेदारी त्यानं 40+ मधून स्वीकारलेली आहे. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न मिड ऑन जे ते बाहेर आहेत त्यामुळे काउकोनाचे फिल्डर त्या बॉलला प्रोटेक्शन करण्यासाठी जरूर आलेत. 1 धाव तिकडे पाहायला मिळते. सिंगल्स धावसंख्या इम्प्रूव्ह 16ला आपण पाहतो आता गरज आहे 15ला गरज आहे ती म्हणजेच 29ची 1529 धावांची गरज. पारगाव म्हटलं तर मग आपल्याला पारगावचा बुलंद आवाज अर्थात आमचे सागरभाई पाटील यांची जरूर आठवण होईल आणि तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. आला असेल तर मी मंचावरती त्यांना इन्व्हाइट करेन. या वेलकम स्वागतमचं स्वागतम. त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात तर म्हणजेच पारगाव 40+ या संघासाठी. 15ला 29ची आवश्यकता आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट कहाणी रंगीन आहे. रात की कहाणी. ओ क्या बात आहे. वेग होता क्विकर वन हा विकल्प आहे तो टाकायचा प्रयत्न पंचांचा लाईन विस्कलित होण्याचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय आणि आपण पाहतो इथे एक एक्स्ट्राची रन अतिरिक्त या धावेसह आपण पाहतो टीमला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. 15ला 28 स्ट्राईकला फलंदाज तयार. हो हलक्या कट गॅप काढायचा प्रयत्न पॉईंट मधून एक्स्ट्रा कव्हरला बॉल फिल्डर तिकडे आहेत प्रोटेक्शनसाठी. 1 कंप्लीट. सेकंडचा कॉल मुख्यला एक वाईड थ्रो आहे आणि त्याचा फायदा मिळतोय. रन मिळेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती म्हणजेच 15 या आकड्यावरती. 15 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. रिसेंट आपण पाहिलं की 2 धावा आणि त्यानं फरक पडतोय समीकरणामध्ये. अनालायसिस क्रिकेट पाहिलं तर 14 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 41चं टार्गेट घेऊन उल्वे 40+ तेही लढाई शाबूतपणे लढतात. अक्रॉस द बॅट फाईन मध्ये इम्प्रोवायझिंग स्ट्रोक फिल्डर पाठलाग करतायत फाईन लेग मधून
लॉंग लेग पर्यंत ते धावत आले आणि बॉलला उचलून फेकला, तोपर्यंत 2 धावा फलंदाजांच्या अंतर्गत. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला छान पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून, आणि कॉर्डिनेशन, समतोल जो आहे कॉलिंग मध्ये, बॅलन्सिंग जे आहे ती भरपूर चांगली पाहायला मिळते. टोटल धावसंख्या आपण पाहतो 17 आता धावफलकावरती पाहायला मिळाली आहे. केतन मेहरनं 5 चेंडू फेकलेले आहेत, थोडासा महागडा, 13 धावा त्यांना खर्च केल्यात. अंतिमचा 1 बॉल बाकी आहे. उर्वरित आपण पाहिलं तर आता अखेरचे बॉल बाकी आहे ते म्हणजेच 13 चेंडू, आणि 13 चेंडू मध्ये आपण पाहतोय विजयाचा पल्ला गाठायचा आहे. ओ फुल टॉस लेंथ आहे, पिक केलाय लॉंग लेगला, लाजवाब गॅप मधून बॉल, चौकार. सुपर, अप्रतिम फलंदाजी. या फटक्याची गरज होती, संधी आली आणि संधीचं सोनं केलं बा. फक्त दिशा दिली, स्वाईप केलं, जाडू लगावला, 4 रन मिळाला. त्या म्हणजेच उल्वे 40+ इम्पॅक्ट टाकणारा फटका, यात मात्र शंका नाहीये. धावसंख्या जी आहे ती आपल्याला इम्प्रूव्ह होताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजेच 21 या आकड्यावरती. उर्वरित आता शेवटचे 12 बॉल, अर्ध्या जर आपण पाहिलं तर ओव्हरचा खेळ संपला, म्हणजे 12 चेंडूंचा खेळ संपला, ज्यामध्ये 21 जमा करू राहिलेत, आणि आता उर्वरित अखेरचे 12 बॉल बाकी आहेत, ज्यामध्ये 20 आवश्यक आहेत. पारगाव वर्सेस उल्वे ही एक मोठी लढाई. 12-20 मजा येणार या मॅचला, यातील मात्र शंका नाही, कारण दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर लढवय्ये आहेत, आणि दोघांनाही लढाई कशी लढायची हे अगदी चांगल्या मिळेल की रीतीने अवगत आहे. चांगल्या गाठणीचे खेळाडू आहेत. दोघांचा कॅलिबर मापनं जर आपण त्यांच्यामध्ये तुलना केली ना, तर आपल्याला संजय लीला बन्साली यांचा देवदास पिक्च मूवी जरूर आपल्याला आठवेल, ज्यामध्ये आपण पाहतो की एक नायिका अर्थातच ती म्हणजेच माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय, एक ग्लॅमरस ब्युटी तर एक खानदानी श्रीमंती. 12-20 आवश्यकता आहे, त्यामुळे दोघींची तुलना करणं म्हणजेच त्या मूवीमध्ये आपण पाहिलं की कठीण आहे. तसं या मॅचमध्ये या दोन्ही संघांची तुलना करणं कठीण आहे, म्हणून हा सामना इम्पॉर्टंट आहे. सगळेजण आवर्जून या सामन्याचा आनंद घेतात. संपूर्ण उल्वेनोड परिसर असेल, आपण जर पाहिलं तर चिंचपाटापासून पुढचा जो पंचक्रोशी वर्ग आहे ते सगळेजण या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण हे 2 संघ जे आहेत ते मातबगर आहेत 40+ मधून. 12-20 आवश्यकता. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आले आहेत सचिन पाटील. जबाबदारी आहे, कारण हे षटक चांगलं येणं पारगावसाठी महत्वाचं, आणि या षटकामध्ये किमान 10+ धावा येणं यावेळेला उल्वेसाठी महत्वाचं. स्विंग बॉल आहे, गॅप मधून लाजवाब स्ट्रोक, खेळाडू कक्षाला सलामी देणारा, 4 रनसाठी चौकार. सुपर बॅटिंग, गॅप शोधली, समोर आला होता बॉल, वेट केलं, आणि वेट नंतर कार्यक्रम सेट. पहा फ्रंटला खेळलेत, फ्रंटलाईन बॅट्समन आहेत. स्ट्राईकला खेळताना आपण पाहिलं यावेळेला सचिन खारकर इनॅट नंबर 4 वरती मधल्या फळीमध्ये त्यांना बॅटिंगची संधी मिळाली. इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे. नशीब शेठ भोईर मीत 11चे पॅकर्स आहेत. युवराज मात्रे साहेब, चला सन्माननीय नशीब शेठ भोईर, रायगड ठाणे जिल्ह्यातील अतिशय नामांकित पॅकर्स, मीत 11 म्हणून त्यांची ओळख. स्पर्धेला उत्कृष्ट गोलंदाज, शतरक्षक आणि फलंदाज याच्यांसाठी गौरव चिन्ह त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत. त्यांच्या समवेत युवराज शेठ मात्रे जरीमरियाई हॉटेलचे ओनर्स आहेत, आणि त्यांच्या वतीने प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर हा किताब आहे, गौरव चिन्ह त्यांनी पुरस्कृत केल्याबद्दल या दोन्ही व्यक्तिमत्वांचं मोरया 11 मोहो क्रिकेट संघाच्या वतीने सरसे स्वागत आहे. क्या बात आहे, मान्यवरांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण स्वागत करूया आणि मैदानामध्ये जाऊया. फुल टॉस लेंथ आहे, व्हॉट अ शॉट, फाईनला फ्लॅट हिट, आणि बॉल जातोय सीमा पार, षटकार. सुपर बॅटिंग, धावा काढायच्यात, धावा चेस करायच्यात, आणि समोर चेस मास्टर उभे आहेत. एकूण धावसंख्या जी आहे ती आपल्याला 32 पाहायला मिळते. 32 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या आहेत. आता इथून उर्वरित आपण जर पाहिलं तर आता फक्त आणि फक्त चेंडू बाकी आहेत ते 9, आणि 9 मध्ये आवश्यकता आहे 9 धावांची. बॉल टू रनचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. हे षटक काय इम्पॉर्टंट आहे त्याची आपण चर्चा केली होती. आता त्याचा आपण रिझल्ट पाहतोय. पहा मैदानाच्या मध्ये प्रेशर जे होता तो पूर्णपणे आपण पाहिला की रिलीज करताना आपल्याला पाहायला मिळाले बॅट्समन, आणि ज्या बॅट्समन मध्ये आपण पाहिलं की क्षमता आहे ते प्रदीप खारकर स्ट्राईक एंडला आले, आणि त्यांच्याकडून 2 स्कोरिंग शॉट पाहायला मिळाले बॅक टू बॅक. एक चौकार होता रिसेंट, आणि आता आलेला षटकार हाही लाजमी आहे या मॅच साठी. हलक्या त्यानं दिशा दिली आहे, फिल्डर आहेत तिकडे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते.
मिड ऑफला फिल्डर उपलब्ध होते आणि बॉलवरती प्रोटेक्शनही तेवढं चांगलं झपाट्यानं पाहायला मिळालं. सिंगल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट शिवाय आपण पाहिलं की समीकरणामध्ये चेंजेस झालेत. 8ला 8ची आवश्यकता आता उर्वरित चेंडू गणित धावांचं समीकरण पाहायला मिळतं. 33ला 2 पडलेले आहेत. सॅकला फलंदाज तयार आहेत. राईट हँड बॅट्समन हो बॅकफुटला जाऊन खेळल्यात. हवेत बॉल चान्स आहे झेलची. फिल्डर फार दूर आहेत. कॅच पर्यंत पोहोचणं विकेट किपरला सोपं नव्हतं बट तिकडे जशी चान्स मिळाली सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी दोनही बॅट्समन चांगलं कॉर्डिनेशन आणि समतोल साधत आपण पाहिलं की धावा कंप्लीट केल्यात. 7 चेंडू 6ची आवश्यकता आता इथून येऊन ठेपली आहे. 35 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग युनिटच्या. उल्वे 40+ बॅटिंग लाजवाब त्यांची आणि आता सुपर 12ची जी टेकल आहे त्यामध्ये आपलं नाव निश्चित करायचं आहे. यासाठी लढाई ते लढतायत. लढाई लढावी लागेल. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे एव्हरी सिच्युएशन एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. आयुष्याच्या घडीघडीला खेळायोगाच्या घडीघडीला तुला प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न वालूचे करणं रगडीतात तेलही गले. सो प्रयत्न फार महत्वाचे आहेत आणि ते म्हणतात ना की प्रयत्न एक अशी गुरु किल्ली आहे जी तुमच्या नशिबात नसलेल्या गोष्टींचाही दरवाजे उघडत असते. त्यामुळे प्रयत्न करत राहा. 7ला 7ची आवश्यकता. ओ क्लीन बॉल. ही विकेट इम्पॅक्ट टाकेल का? इम्पॅक्ट टाकणारी विकेट आहे जरूर कारण शेवट गोल केला षटकाचा. विकेट प्राप्त करत आपण पाहिलं की 35 वरती फलंदाज पाहतोय तो म्हणजेच उल्वे 40+चा. एकच वादा नशीब दादा काय एकच वादा आहे त्याचं कारण आहे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील अतिशय नामांकित पॅकर्स म्हणून त्यांची एक ओळख. मोहो क्रिकेट संघ आज ग्रामीण क्रीडा क्षेत्रात चला शतकच्या रचना वेल कमी आहे. 6ला 6ची आवश्यकता आहे. टोटल 35 झालेले आहेत. चला 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असणार आहे. नशीब शेठ भोईर कोल्ही कोपर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मित 11 क्रिकेट संघाचे पॅकर्स आहेत त्यांच्या समवेत आणि त्यांच्या वतीने उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज शतरक्षक साठी जे आम्हाला गौरव चिन्ह त्यांनी पुरस्कृत केलं. त्यानंतर युवराज शेठ म्हात्रे जरीमरी हॉटेलचे ते ओनर्स आहेत मालक आहेत आणि त्यांच्या वतीने आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकासाठी प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर किताब हे गौरव चिन्ह त्यांनी पुरस्कृत केलं. त्याबद्दल तुमचं मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. आणि निवृत्तीदादा पाटील कोपर त्यांच्या समेत उपस्थित आहेत. निवृत्तीदादा तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे आणि बोलूया आकाश शेलके यांच्याकडे. 6ला 6ची आवश्यकता सर मॅच मध्ये. लास्ट विकेट जे आहे ती इम्पॅक्ट टाकून गेलेली आहे. आता 6ला 6 महाग नाही आहेत बट 6ला 6 बनवणं एवढंही सोपं नाही कारण समोर मित्रांनो पारगावचं ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे अतिशय निकटवर्ती आहे आमचे प्रवीण शेठ म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं सुद्धा इथे परफेक्टली 10:30 वाजता आगमन होणार आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. 6ला 6ची आवश्यकता आहे. ओ नखरा आहे की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. लाऊड शाऊट पंचांकडे आपल्याला जोरदार अपील पाहायला मिळाली. इथे इंटरेस्टिंग राहील. दोन्ही पंच अगदी आपण पाहतो की जवळ आलेत आता एकमेकांशी सल्ला मसलात करतायत आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत जरूर येणार आहे. व्हाईट बॉल. किरण आपण पाटील यांना स्ट्राईक एंडला पाहतो आणि जेव्हा आपण पाहिलं की ते खेळतात ना त्यावेळेला आपण पाहतो की स्वतःहून बाहेर निघण्याची क्षमता ते ठेवतात. प्रामाणिक खेळाडू आहेत कारण स्वतः आपण पाहिलं तर समालोचक राहिले. चला स्पीड अप करा. स्प्लिट व्हा. तिसऱ्या पंचांकडे रिव्ह्यूची मागणी. वाईट साठी रिव्ह्यू आहे का? चला स्पीड अप करा. पंच तुम्ही योग्य निर्णय आहे तो सांगा आणि चालू करा लगेच.
कारण रिव्ह्यू गमावलेला आहे ना, रिव्ह्यूची मागणी आहे वाईटसाठी रिव्ह्यू. ओके चला, ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आणि वाईटसाठी रिव्ह्यू आपण चेक करतोय. तिसरे पंच आमच्यासोबत जोडलेले आहेत. व्हाईट बॉल कॉल. हा यस ओके. सहाला 5ची आवश्यकता आहे. चला स्पीडअप करायची विनंती आहे. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. व्यासपीठावर मोहो गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व चाऊशेठ म्हात्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून आपले स्वागत आहे. 6ला 5ची आवश्यकता आहे. मॅच इंटरेस्टिंग बनत चाललेली आहे. प्रत्येक डॉट बॉल जो आहे तो डॉट बॉल थोडासा मॅचला डीप मध्ये नेण्यासाठी मदतगार राहील 40+ साठी. पारगावसाठी यात काही मात्र शंका नाही आहे. स्टॅकला फलंदाज तयार आहेत. महत्वाचा फलंदाज आहे या मॅचच्या दृष्टिकोनातून किरण पाटील. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार. हलक्या त्यानं दिशा दिली आहे. फिल्डर आहे तिकडे केतन. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव तोपर्यंत घेतलेली आहे. एका धावेसह टीमची धावसंख्या आपण पाहतो पुढे आपल्याला जरूर इन्क्रीज होताना पाहायला मिळते. एक ना धावसंख्या अशी ती पुढे चाललेल्या आणि समीकरणामध्ये थोडे चेंजेस होताना पाहायला मिळतात. 37 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट 5 बॉल रिमेनिंग अँड नीड 4 रन. 4 धावांची आवश्यकता आहे. अखेरचे 5 बॉल या शेवटच्या षटकामधून या इनिंगच्या शिल्लक. कहाणीमध्ये ट्विस्ट आहे. एखादा डॉट बॉल मॅचला पुन्हा एकदा आपण पाहतो की ते त्याच ट्रॅकवरती आणेल जी सुरुवात आपण पाहिली की या षटकाच्या सुरुवातीला होती. अर्थातच बॉल टू रनचं समीकरण पाहायला मिळेल आणि तिथून एखादा डॉट बॉल मग मॅचमध्ये प्रेशर थोडासा वाढेल आणि डीपमध्ये मॅच गेल्यानंतर मग 1ला 1 होणंही एवढं सोपं नसणार आहे. याचंच नाव आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये जेवढा तुम्ही समोरच्याला डिस कराल तेवढे तुम्ही त्यांना डॉमिनेट करण्याची क्षमता ठेवाल. त्यामुळे स्लेजिंग हाही पार्ट महत्वाचा राहतो क्रिकेटच्या दृष्टिकोनातून, या मॅचच्या दृष्टिकोनातून. लेफ्ट हँड बॅट्समन आता समोर आलेले आहेत. विकेट कीपर क्लोज आहेत. बॉलर लढतायत. लढाई सुरू आहे. राजेश पाटील. ओ सुपर बॉल, सुपर बॉल. याच बॉलची प्रतीक्षा होती आणि खरं तर तो बॉल टाकण्यासाठी आता सक्षम राहिलेत. योग्य चेंडू. लढाई लढतोय मैदानाच्या आतमध्ये पारगाव 40+ संघ. यात तीळ मात्र शंका नाहीये. ते म्हणतात ना मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम लढे नाही है गलत बात है. लढाई लढण्यासाठी कुठली काटकसर ते सोडत नाहीये. मग ती लढाई कसली असू दे. पा आता इथे 4 चेंडू 4ची आवश्यकता. पुढचा बॉल हो ट्रॅक कर रहा है. पिक केलाय आणि फाईन लेगला दणदणीत षटकार. थँक्स आकाश. इथे आता जी लढत झाली निश्चित स्वरूपात एका बाजूला निधी 11 उल्वे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानमान चॅलेंजर पारगाव. या लढतीमध्ये उल्वे क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. त्यांचा आम्ही मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या